कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमधील खांडा गावातील रस्त्याच्या कडेला असलेली कचराकुंडी तेथील ग्रामपंचायतचे माजी सदस्याने कंत्राटी कामगार घेऊन तोडून टाकली असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान तेथे असलेल्या पाणीपुरीवाल्यासाठी ग्रामपंचायतने आर्थिक निधी खर्चून बांधलेली कचराकुंडी तोडली असून पुन्हा त्याच ठिकाणी कचराकुंडी उभारली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा मनसेचे नेरळ शहर उपाध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी दिलाय। 2 वर्षापूर्वी नेरळ ग्रामपंचायतने मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी खर्च करीत नेरळ गावात विविध भागात कचराकुंड्या सिमेंट वीट बांधून बांधल्या होत्या। त्यातील खांडा गावातील कचराकुंडी येथील माजी सदस्य हे आपल्या कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन तोडत होते असा आरोप करण्यात आलाय। गणेशोत्सव सुरू असताना कचराकुंडी तोडली जात असल्याने स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी कचराकुंडी कशासाठी तोडली जाते अशी विचारणा केली असता नव्याने बांधण्यासाठी तोडली जात असल्याचं सांगण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी असलेल्या पाणीपुरीवाल्याला या कचराकुंडीचा त्रास होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय करीत मनमानीने कचराकुंडी तोडण्यात आली असल्याचं सुभाष नाईक यांचं म्हणणं आहे। कचराकुंडी तोडण्यासाठी कामगार आणणारे माजी सदस्य हे आता ग्रामपंचायत सदस्य देखील नाहीत आणि संबंधित कचराकुंडी तोडण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी दिलेली नाही। तरी देखील एका पाणीपुरीवाल्याला खुश करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय करून कचराकुंडी तोडली असल्याचा आरोप करत त्या स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी विरोध केलाय। पुढील 8 दिवसात त्याच ठिकाणी नव्याने कचराकुंडी बांधण्यात यावी आणि नवीन कचराकुंडी बांधण्यासाठी आलेला खर्च हा चांगल्या स्थितीत असलेली कचराकुंडी तोडण्यासाठी कामगार लावणाऱ्या माजी सदस्याकडून वसूल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। नेरळ ग्रामपंचायतकडे दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे। ग्रामपंचायतने कार्यवाही न केल्यास नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा देखील स्थानिक रहिवासी आणि मनसेचे नेरळ शहर उपाध्यक्ष सुभाष नाईक यांनी दिला आहे। इथे कचराकुंडी होती, ती कुंडी ग्रामपंचायतीने तोडली का आणि या धंद्यावाल्यांच्यासाठी इतर कोणी तोडली? ती कुंडी इथे व्हावी ही माझी इच्छा आहे। तसेच ही कुंडी जर इथे झाली नाही तर मी त्याच्यासाठी उपोषण करणार। मग मला पुढचं काय हालचाली करायची ते मी करू शकतो। आणि जर कुंडी तोडण्यासाठी जर कोणी आम्ही दाखवलं असेल बाबा एवढे देतो तेवढे देतो ही कुंडी तोड तसे असेल तरी मी त्या कुंडीसाठी त्याची त्या कुंडीच्या शेजारीच उपोषणाला बसलं आहे जोपर्यंत कुंडी होत नाही तोपर्यंत। बस बाकी काही नाही। नंतर मग ग्रामपंचायतमार्फत मला जे रीतसर कारवाई करता येईल ते मी ज्यांनी तोडली त्यांच्यावरती करणार। संतोष पेरणे, वृत्त मराठी, नेरळ। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।